नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या या यूट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा. मित्रांनो, करेक्ट. तर आपलं फर्स्ट चॅप्टर जे होतं, आपलं सब्जेक्ट इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स मधलं आपलं सुरू होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण पाहत होतो की आपल्याला जे रिझल्टंट फाइंड आउट करायचे आहेत व्हेरियस सिस्टम ऑफ फोर्सेसमध्ये, जसं की तुमचं असेल सिस्टम ऑफ कॉन्करंट फोर्सेस असेल, सिस्टम ऑफ नॉन कॉन्करंट फोर्सेस असेल, त्यानंतर मग तुमचं काय असेल जनरल फोर्स सिस्टम असेल. जनरल फोर्स सिस्टम म्हणजे आपण फर्स्ट लेसनमध्येच पाहिलं होतं की काय असतं तुमचं एक जर तुमचं काय असेल सिस्टम फोर्सेस कसे असेल नॉन कॉन्करंट आणि कसे असेल तुमचे ते नॉन कोप्लॅनर. ठीक आहे, नॉन पॅरलल ठीक आहे, नॉन कॉन्करंट आणि नॉन पॅरलल असतील तर त्या केसमध्ये आपण जी फोर्स सिस्टम जी असते आपण त्याला म्हणतो आपण जनरल फोर्स सिस्टम म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, पण जे आहे आपलं ते रिझल्टंट ऑफ पॅरलल फोर्स सिस्टम आणि रिझल्टंट ऑफ जनरल फोर्स सिस्टम जे आहे ते समजून घेण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वजण इंजिनिअरिंग पासआउट झालेले आहात, त्याच्यामुळे सर्वांना जे आहे विदाऊट तुम्हाला मोमेंट काय असतं, कपल काय असतं, त्याच्याशिवाय तुम्हाला तुमची इंजिनिअरिंग झाली नसणारच ऑब्व्हियसली. ठीक आहे, पण काय आहे तरीही आपल्याला काय आहे सिलेबसमध्ये दिलेलं आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने बरेचसे मित्र असतात त्यांना काय असतं की कपलमध्ये जे असतं कपल समजून घेण्यामध्ये त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, काय येतं कपल समजून घेण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो की कपल असतं तरी काय, त्या गोष्टी आपण आज या ठिकाणी सर्व आपण अतिशय व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर मग चला सुरू करूया बिना वेळ दवडता. ठीक आहे, आणि आजचा जो टॉपिक जो आहे फर्स्ट, ठीक आहे, तो आहे तुमचा मोमेंट. ठीक आहे, आज आपण पाहणार आहोत फक्त मोमेंट अँड कपल. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आपण काही एक पाहणार नाही आहोत. ठीक आहे, या व्यतिरिक्त आपल्याला काही एक गोष्ट दुसरी पाहायची नाही आहे आजच्या या आपल्या लेसन मध्ये मित्रांनो. करेक्ट. तर मग आता आपण पाहूया की मोमेंट असतं तरी काय. ठीक आहे, मोमेंट असतं तरी काय. ठीक आहे, कसं आहे तुमच्याकडे सपोज एक बॉडी आहे. ठीक आहे, सपोज काय आहे एक बॉडी आहे. ठीक आहे, एक बॉडी आहे तुमच्याकडे अशा पद्धतीची. ठीक आहे, सॉरी, काय आहे तुमच्याकडे ही एक अशी काहीतरी एक बॉडी आहे. ठीक आहे, आर्बिट्ररी शेप आहे तिचा. ठीक आहे, त्याचं काय होते तिच्यावर तुम्हाला एक फोर्स ऍक्ट होतो आहे. ठीक आहे, त्याच्यावर काय ऍक्ट होतो आहे तुमचा फोर्स ऍक्ट होतो आहे. ठीक आहे, हा फोर्स एफ ऍक्ट होतो आहे. ठीक आहे, तो कसा ऍक्ट होतोय थ्रू आउट त्याची काहीतरी लाईन ऑफ ऍक्शन जी आहे त्या फोर्सची तुमची त्याच्या अलॉंग तो फोर्स ऍक्ट होतो आहे. करेक्ट, ही काय झाली ती लाईन तुमची ती लाईन ऑफ ऍक्शन झाली. ठीक आहे, त्या फोर्सची. करेक्ट, तर मग लाईन ऑफ ऍक्शनच्या अलॉंग तुमचा फोर्स लागतो आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही काय केलात की तुम्ही काहीतरी पॉईंट्स जे आहेत, ठीक आहे, मी या ठिकाणी करतो आहे एक 1 पॉईंट फर्स्ट पॉईंट घेतला. ठीक आहे, हा सेकंड पॉईंट घेतला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग हा लाईनवरच मी काय घेतला हा थर्ड पॉईंट घेतला. करेक्ट, अशा पद्धतीने मी काहीतरी 3 पॉईंट्स घेतले. ठीक आहे, आणि या पॉईंटचं काय केलं आपण काय घेतलं आपण ह्या लाईन पासून परपेंडिक्युलर जी आपली लाईन ऑफ ऍक्शन जी होती, ठीक आहे, त्याच्यापासून आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स मेजर केलं. ठीक आहे, हा फर्स्ट पॉईंट त्याचं डिस्टन्स D1. ठीक आहे, हा सेकंड पॉईंट याचं डिस्टन्स D2 आणि थर्ड पॉईंटचं डिस्टन्स किती येणार तुमचं D3 इज इक्वल टू युअर 0 येणार. करेक्ट, कारण तो कशावर आहे आपण लाईन ऑफ ऍक्शन पासून मेजर करतो आणि थर्ड पॉईंट कुठे आहे तुमचा लाईन ऑफ ऍक्शन वरच आहे की नाही, म्हणजे D3 किती होणार तुमचा D3 विल बी युअर इक्वल टू 0. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, तर मग काय होतं की मोमेंट काय असतं ऍक्च्युली की मोमेंट काय असतं की रोटेशनल इफेक्ट. ठीक आहे, या फोर्समुळे बॉडीवर काय रोटेशनल इफेक्ट होतो आहे तेच काय असतं तुमचा मोमेंट ऑफ फोर्स. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण मोमेंट ऑफ फोर्स. ठीक आहे, ही टर्म जी आहे आपण याला लिहून घेऊया मोमेंट, फक्त मोमेंट नाही तर मोमेंट ऑफ फोर्स लिहूया. ठीक आहे, काय लिहूया आपण त्याला मोमेंट ऑफ फोर्स लिहूया. ठीक आहे, तर कळालं तुम्हाला की ह्या फोर्समुळे काय होईल रोटेशनल इफेक्ट प्रोड्यूस होईल. ठीक आहे, आणि त्या रोटेशनल इफेक्टला काय म्हणतो आपण मोमेंट ऑफ फोर्स म्हणतो. ठीक आहे, किंवा दुसऱ्या शब्दात आपण बोलू शकतो की काय की टेंडन्सी ऑफ फोर्स. ठीक आहे, या फोर्सची काय टेंडन्सी आहे या बॉडीला रोटेट करण्याची टेंडन्सी आहे. ठीक आहे, ही जी रिजिड बॉडी आहे त्या रिजिड बॉडीला काय रोटेट करण्याची टेंडन्सी आहे या फोर्स एफची. ठीक आहे, तर ती जी टेंडन्सी असते, ठीक आहे, कशाच्या भोवती अबाउट ऍक्सिस. ठीक आहे, अबाउट एक ऍक्सिस असतो. ठीक आहे, कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होईल त्याला आपण काय म्हणू मोमेंट म्हणू. ठीक आहे, मोमेंट ऑफ फोर्स अबाउट दॅट एक्झिट. ठीक आहे, जर तुम्ही काय कन्सिडर केलं मित्रांनो, ठीक आहे, की सपोज आता हा पेन आहे मित्रांनो. ठीक आहे, मी काय करतो आहे याला, ठीक आहे, फोर्स लावला. ठीक आहे, याच्यावर सपोज हा असा
पेन ठेवलेला आहे, ठीक आहे. मी इकडनं फोर्स लावला, काय होतंय, रोटेशन होते, या पेनची रोटेशन होत आहे की, ठीक आहे. पेन आहे, रोटेशन होत आहे, ठीक आहे. कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट होत आहे, ठीक आहे, कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट होत आहे, ठीक आहे. याच्या अलॉंग काहीतरी एक ऍक्सिस असेल, ठीक आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे हा काय आहे, तुमचा एक्स ऍक्सिस आहे, ठीक आहे. हा कोणता आहे, वाय ऍक्सिस, आणि व्हर्टिकल कोणता असतो आपला, झेड ऍक्सिस असतो, करेक्ट. मग रोटेशन कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट होते, तुमचं झेड वाय ऍक्सिसच्या अबाउट होते, करेक्ट. कारण काय झाला, हा तुमचा हॉरिझॉन्टल आपण एक्स घेतो, हा कोणता वाय घेतो, आणि व्हर्टिकल कोणता राहतो, हा, ठीक आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन आपण झेड घेतो, ठीक आहे. आपण अज्युम करून घेऊया, तसं काय नाही, तुम्ही कोणताही ऍक्सिस घेऊ शकता फॉर अझम्पशन, ठीक आहे. पण जे आपण जनरल अझम्पशन घेतो, मी त्याबद्दल या ठिकाणी तुमच्याशी बोलत आहे, ठीक आहे. मग काय, दिस पेन इज रोटेटिंग अबाउट वाय ऍक्सिस, ठीक आहे. कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होतोय, तो वाय ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होतोय, ठीक आहे. झेड ऍक्सिस एक्स ऍक्सिसच्या अबाउट रोटेट झाला असता, तो असा झाला असता, ठीक आहे. आणि कोणता तुमचा झेड ऍक्सिसच्या अबाउट झाला असता, तर तो कसा झाला असता तुमचा, तो अशा पद्धतीने झाला असता, तुम्हाला असा फिरताना दिसला असता, अशा पद्धतीने, ठीक आहे. तो कसा होतोय, पण तुमचा आता या ऍक्सिसला होतोय, म्हणजे वाय ऍक्सिसला होतोय, एक्स ऍक्सिसला तुमचा अशा पद्धतीने रोटेट झाला असता, करेक्ट. जे ऍक्सिस जे आहे ते समजून घेणं तुम्हाला महत्वाचं आहे, ठीक आहे. मी या ठिकाणी परत एकदा जे आहे तुमच्या समजुतीसाठी या ठिकाणी ड्रॉ करून घेतो. आणि झेड ऍक्सिस जो आहे तो असा आहे मित्रांनो, ठीक आहे. सर्व ऍक्सिस कसे असतात तुमचे, परपेंडिक्युलर टू इच अदर असतात की नाही, ठीक आहे. या अशा पद्धतीने तुमचं काय असणार आहे, हा झेड ऍक्सिस असणार आहे, ठीक आहे. आणि तुमची बॉडी कशी रोटेट होत होती, ही अशी रोटेट होत होती, म्हणजे कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट झाली, वाय, ठीक आहे. अशी झाली असती तर तुमची एक्सच्या अबाउट झाली असती, आणि त्याच्यानंतर जर अशी झाली असती मित्रांनो, तर ती कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट, झेड ऍक्सिसच्या अबाउट रोटेट झाली असती, ठीक आहे. मग ज्या ऍक्सिसच्या अबाउट काय होतं, की फोर्समुळे काय होते, की ती बॉडी काय होते, बॉडीमध्ये टेंडन्सी येते की ती रोटेट होईल, ठीक आहे. द टेंडन्सी ऑफ फोर्स, ठीक आहे, टू रोटेट रिजिड बॉडी, ठीक आहे. काय होतं, ती ही काय आहे, हा पेन काय आहे, रिजिड बॉडी आहे, ठीक आहे. आणि या फोर्स लावण्यामुळे काय झालं, की त्या बॉडीची काय टेंडन्सी झाली, रोटेट होण्याची टेंडन्सी झाली, ठीक आहे. अबाउट कोणत्या ऍक्सिस, जे ऍक्सिसच्या अबाउट तुम्ही फोर्स लावला असेल, ठीक आहे. मग ती काय झाली, ज्या ऍक्सिसच्या अबाउट तुमचं काय झालं असेल, बॉडीची रोटेशन झाले असेल, त्यालाच काय म्हणू आपण, मोमेंट ऑफ दॅट फोर्स अबाउट दॅट ऍक्सिस म्हणू मित्रांनो, ठीक आहे. तर अतिशय जे आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी परत नसेल समजलं तर तुम्ही एकदा परत बघा, आणि त्यानंतरही नाही समजलं तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट करून कळवा, ठीक आहे. मी जसं की आपले जे काही आधीचे जे मित्र होते, ज्यांना काही डाऊट होतात, मी त्यांच्याशी व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यांचे जे डाऊट्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी तेच बोलतो आहे की जर जास्त डाऊट येत असेल आपल्या मित्रांना काही, तर आपण नक्कीच डिस्कशन जो आहे ग्रुप टेलिग्रामला आपण क्रिएट करूया. पण भरपूर सारे असे डिस्कशन ग्रुप्स क्रिएट झालेले आहे. मला काही डाऊट असेल तर तुम्ही जे आहे सुरुवातीला तुमच्या मित्रांना विचारा, जे तुमच्या अवतीभोवती असेल त्यांना विचारा, त्याच्यानंतर मग तुम्ही माझ्याकडे या. कारण काय होईल मित्रांनो, की तुम्ही जर कमेंट केली, तुम्ही जर मला मेसेज केला, ठीक आहे, टेलिग्राम चॅनलला, पण मी त्यावेळेस अवेलेबल आहे का, तुम्हाला ज्यावेळेस अभ्यास करताय तुम्ही त्यावेळेस मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईल असं पॉसिबल होणं, ठीक आहे, कदाचित नाही होऊ शकत. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाट बघावं लागेल आणि त्याच्यात तुमचा वेळ जाईल, ठीक आहे. मग त्यावेळेस काय करायचं, तुमच्या आजूबाजूला जर कोणी अवेलेबल असेल तर तुम्ही त्यांना विचारून घ्या. त्यांनाही नसेल माहिती तर मग तुम्ही एक कमेंट करा, त्याच्यानंतर तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल, की म्हणजे जर मी अवेलेबल असेल, मी लगेच तुमची कमेंट रीड करू शकलो तर ऑब्व्हियसली काय होईल, की मी तुम्हाला ते रिप्लाय देऊन देईल, ठीक आहे. तर मग आता पुढे जाऊया आणि पाहूया की काय आहे, की आपल्याला बाकीच्या ज्या मॅथमॅटिकली जर आपण पाहायला गेलो तर मोमेंट, हे तर आपण पाहिलं की थेरॉटिकल वर्ड्स मध्ये आपण समजून घेतलं, ठीक आहे. पण मॅथमॅटिकली जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, मॅथमॅटिकली मोमेंट काय असतं तुमचं, मोमेंट असतं तुमचं फोर्स, ठीक आहे. काय असतं, प्रॉडक्ट ऑफ फोर्स, ठीक आहे. फोर्स ज्याच्यामुळे काय होते, तुमच्या बॉडीमध्ये काय होते आहे, टेंडन्सी येते आहे. टेंडन्सी कसली, टेंडन्सी रोटेशनची टेंडन्सी, कसली टेंडन्सी येते आहे, रोटेशनची टेंडन्सी, ठीक आहे. ते काय झालं, तुमचं मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू तुमचं काय झालं, डिस्टन्स, ठीक आहे. जर तुम्ही 0.1च्या अबाउट घेतलात, ठीक आहे, आम्ही या ठिकाणी 1 परत लिहितो, हा काय झाला 0.1, ठीक आहे. 0.1च्या अबाउट घेतला तर तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे फ्रॉम द लाईन ऑफ ऍक्शन, ठीक आहे. फ्रॉम द लाईन ऑफ ऍक्शन तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, D1, ठीक आहे. इन जनरल मी लिहितो, आता तुमचा या ठिकाणी मी फक्त पॉईंट घेतला. इन जनरल जर तुमचा कोणताही पॉईंट असेल तर काहीतरी डिस्टन्स D असेल,
करेक्ट. मग ते काय झालं तुमचं मॅथमॅटिकली तुम्ही काय म्हणणार, मोमेंट इज डिफाइंड ॲज अ प्रोडक्ट ऑफ, ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, ठीक आहे, विच कॉजेस द टेंडन्सी ऑफ रिजिड बॉडी टू रोटेट, ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट अबाउट विच बॉडी इज रोटेटिंग, ठीक आहे, ज्या पॉईंटच्या अबाउट बॉडी रोटेट होते आहे, डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम द लाईन ऑफ ऍक्शन, ठीक आहे, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द फोर्स, ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय झालं तुमचा हा मोमेंट जो आहे तो डिफाईन झाला मित्रांनो, ठीक आहे. टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. तुमचं या ज्या डेफिनेशन्स आहेत मी त्या तुम्हाला जे आहेत नोट्स प्रोव्हाइड करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व ज्या डेफिनेशन्स आहेत ते लिहून दिलेले आहे अतिशय छान पद्धतीने, ठीक आहे. तर मग तुमचं काय होईल, आता याचं युनिट जर तुम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर युनिट काय होईल तुमचं, ठीक आहे, युनिट काय होणार आहे तुमचं, फोर्सचं काय युनिट असतं तुमचं न्यूटन, ठीक आहे, आणि डिस्टन्सचं काय असतं तुमचं एक तर मीटर किंवा मिलीमीटर असतं, ठीक आहे. मी या ठिकाणी काय केलं, मिलीमीटर करून दिलं, ठीक आहे. तुम्ही काय लिहू शकता तसं, न्यूटन मीटर लिहू शकतात, न्यूटन सेंटीमीटर लिहू शकतात, ठीक आहे, किलो न्यूटन मीटर लिहू शकतात, करेक्ट. अशा पद्धतीने काय दाखवू शकता तुम्ही, व्हेरियस जे आहेत युनिट जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी दाखवू शकतात मित्रांनो, ठीक आहे. तर मग आणि त्याच्यानंतर मग हे झालं तुमचं मोमेंटच्या डेफिनेशन्स बद्दल, मोमेंटच्या काही कन्सेप्ट ज्या होत्या त्याच्याबद्दल झालं, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो एक अतिशय दोन पॉईंट जे आहेत, ठीक आहे, दोन टर्म्स जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. फर्स्ट आहे तुमची मोमेंट सेंटर आणि सेकंड आहे तुमची मोमेंट आर्म, ठीक आहे. तर मोमेंट सेंटर काय असणार आहे, ठीक आहे. मोमेंट सेंटर काय आहे, द पॉइंट अबाउट विच, काय ज्या पॉईंटच्या अबाउट तुमची काय होते बॉडी एक तर रोटेट होते आहे, नाही तर काय केलं आहे की तुम्ही त्या पॉईंटच्या अबाउट काय केलंय की मोमेंट तुम्ही काय केली आहे, कन्सिडर केली आहे. एक तर बॉडी रोटेट होते, नाही तर तुम्ही काय केली त्या पॉईंटच्या अबाउट मोमेंट कन्सिडर केली आहे, ठीक आहे. जसं की हा पॉईंट 1 झाला, ठीक आहे, पॉईंट 1 पॉईंट 2 पॉईंट 3 तुम्ही काढून दिलात, ठीक आहे. पॉईंट 1च्या अबाउट जर बॉडी रोटेट होणार असेल ठीक आहे, तर मग कशी होईल, हा पॉईंट आहे इंटू हा फोर्स, कशी रोटेट होईल या पॉईंटच्या अबाउट, अशा पद्धतीने रोटेट होईल की नाही, ठीक आहे. नाहीतर मग तुम्ही काय म्हणणार, ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही काय म्हणणार की मोमेंट कन्सिडर केली तुम्ही, त्याच्यानंतर मग मोमेंट काय झाली तुमची, फोर्स इंटू डिस्टन्स, डिस्टन्स कोणतं, त्या पॉईंटचं लाईन ऑफ ऍक्शन पासनंचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते किती आहे तुमचं या ठिकाणी D1 आहे, ठीक आहे. मग मोमेंट किती येईल, अबाउट पॉईंट 1 F इंटू D1 येणार, करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. तर मग मोमेंट पॉईंट 1च्या अबाउट काय येणार, ठीक आहे, अबाउट पॉईंट 1 मी या ठिकाणी लिहितो अबाउट पॉईंट 1, ठीक आहे. मोमेंट M1 लिहितो मी, काय होईल ती तुमची F इंटू D1 होईल, करेक्ट, ठीक आहे. तर हा पॉईंट काय झाला तुमचा, पॉईंट 1 काय झाला, तो झाला मोमेंट सेंटर, कारण त्याच्या अबाउट आपण काय कन्सिडर केलं, मोमेंट कन्सिडर केली, ठीक आहे. जर तुम्ही पॉईंट 2च्या अबाउट घेतलं तर तुमचा पॉईंट 2 काय होणार, तेव्हा पॉईंट 2 होणार तुमचा मोमेंट सेंटर, ठीक आहे. तेव्हा काय होईल तुमची मोमेंट, पॉईंट 2 जर तुमचा मोमेंट सेंटर असेल तर मोमेंट येईल तुमची F इंटू D2, ठीक आहे. आणि जर तुम्ही पॉईंट 3 ला जर तुम्ही मोमेंट सेंटर कन्सिडर केला तर तुमचं काय होईल, F इंटू D3 किती होता तुमचा 0, म्हणजेच मोमेंट काय झाली, 0 झाली, करेक्ट. मोमेंट काय झाली, 0 झाली, ठीक आहे. याच्यावरनं पण आपल्याला एक कन्क्लुजन येणार आहे, त्याच्यावर मी नंतरून येतो. पण त्याच्या आधी काय की हे जे आहे, ठीक आहे, हे 1 2 3 हे पॉईंट्स काय झाले तुमचे मोमेंट सेंटर झाले, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे जे डिस्टन्स आहे या पॉईंट्सचं लाईन ऑफ ऍक्शन पासनंचं जे डिस्टन्स आहे ना मित्रांनो, D1 D2 हे काय आहे, त्याला काय म्हणतात, हे डिस्टन्सला काय म्हणतो आपण, मोमेंट आर्म म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, मोमेंट आर्म म्हणतो, ठीक आहे. मोमेंट आर्म, ठीक आहे, मोमेंट आर्म, ठीक आहे. अँड आपण काय पाहिलं, मोमेंट सेंटर, ठीक आहे. काय पाहिलं, मोमेंट सेंटर बद्दल आपण या ठिकाणी डिस्कस केलं, ठीक आहे. तर मग होप तुम्हाला सर्वांना या सर्व गोष्टी समजल्या असतील, ठीक आहे. तर मग ह्या पॉईंट 1च्या अबाउट, पॉईंट 2च्या अबाउट आणि पॉईंट 3च्या अबाउट आपण मोमेंट कन्सिडर केलं. पण पॉईंट 3च्या अबाउट तुमचं काय झालं की काय झालं, मोमेंट किती झाली, 0 झाली. म्हणजे याच्यावरनं काय कळालं की जर तुमचं मोमेंट सेंटर, ठीक आहे, मोमेंट सेंटर म्हणजे काय, ज्या पॉईंटच्या अबाउट तुम्ही काय करता आहात, मोमेंट कन्सिडर करत आहात, ठीक आहे. ज्या पॉईंटच्या अबाउट तुम्ही मोमेंट कन्सिडर करत आहात, मोमेंट सेंटर जर तुमचा अलॉंग लाईन ऑफ ऍक्शन आहे, ठीक आहे, लाईन ऑफ ऍक्शनवर ठेवलेला आहे, ठीक आहे. जसं की हा पॉईंट 3 काय होतो तुमचा लाईन ऑफ ऍक्शनवर होता की नाही, ठीक आहे. जर तुम्ही या ठिकाणी अजून एक चौथा पॉईंट घेतला, तो पण लाईन ऑफ ऍक्शनवर होता, तर त्या पॉईंटच्या अबाउट पण तुमचं काय येईल, मोमेंट काय येईल, 0 येईल, ठीक आहे. मोमेंट काय येईल तुमची त्या ठिकाणी ही 0 येईल मित्रांनो, ठीक आहे. या फोर्थ पॉईंटच्या अबाउट पण तुमची मोमेंट काय येणार, 0 येणार, ठीक आहे. म्हणजेच काय झालं
म्हणजेच काय झालं या ठिकाणी आपण लिहू शकतो का अशा पद्धतीने, ठीक आहे. आपण काय लिहू शकतो, इफ, ठीक आहे, इफ पॉइंट लाईज ऑन लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स, ठीक है, द मोमेंट ऑफ फोर्स, द मोमेंट of force about that point is zero, ठीक आहे. about that point is zero, ठीक आहे. तर होप तुम्हाला सर्वांना हे जे आहे हे मोमेंट बद्दलचं जे आपलं हेल्दी डिस्कशन होतं ते तुम्हाला सर्वांना कळालं असेल मित्रांनो, ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत अजून मोमेंट बद्दलच्या, ठीक आहे. ते आपण पाहूयात, ठीक आहे. पण त्याच्या आधी हे जे आहे ना हा पॉईंट मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा आहे, हा लक्षात ठेवा, ठीक आहे. याच्यावर तुम्हाला असं विचारलंही जाऊ शकतात ऑब्जेक्टिव्ह, ठीक आहे. इफ अ पॉइंट लाईज, ठीक आहे, इफ अ पॉइंट लाईज ऑन द लाईन ऑफ ॲक्शन देन द मोमेंट अबाउट दॅट फोर्स इज व्हॉट, ठीक आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अशातलं क्वेश्चन किती असेल तुमचं, ठीक आहे. इन्फिनिटी असेल, काय असेल, ठीक आहे. आणि जर तुम्हाला असं दिलं असेल, ठीक आहे, फोर्स काय आहे तुम्हाला F1 दिला आहे, ठीक आहे. आणि लाईन ऑफ ॲक्शनचं ते जे काय असेल तुम्हाला सांगितलं आहे की फोर्स जो आहे तो लाईन ऑफ ॲक्शनवर आहे आणि त्या लाईन ऑफ ॲक्शनवर तुम्हाला एक पॉईंट दिला आहे P1, ठीक आहे. असं काही दिलं जाऊ शकतं आणि तुम्हाला असं कन्फ्यूज करण्यासारखे. पण जर तुम्हाला फोर्स पॉईंट जो आहे पॉईंट लाईज ऑन द लाईन ऑफ ॲक्शन एवढं जरी हे कळालं तर त्याच्यावरून तुम्हाला सरळ बोलायचं आहे की त्या पॉईंटला काय असेल तुमचा मोमेंट 0 असेल, ठीक आहे. तर मग काय झालं, आता जे आहे त्याचं साइन कन्व्हेन्शन कशा पद्धतीने करायचं, ठीक आहे. साइन कन्व्हेन्शन आता आपण मोमेंट बद्दल तर समजून घेतलं, पण त्याचं साइन कन्व्हेन्शन कसं करणार तुम्ही, ठीक आहे. साइन कन्व्हेन्शनसाठी काय आहे तुम्हाला तेही तुम्हाला याच ठिकाणी समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. साइन कन्व्हेन्शनसाठी आपण सर्वांनी शाळेमध्ये पण आपण सर्वांनी डिस्कस केलं आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे थंब रूल, ठीक आहे. थंब रूल, राईट हँड थंब रूल, लेफ्ट हँड थंब रूल, ठीक आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी राईट हँड थंब रूल यूज करायचा आहे, ठीक आहे. राईट हँड थंब रूल म्हणजे काय, ठीक आहे. हा काय ज्या पॉईंटच्या अबाउट तुम्ही काय मोमेंट कन्सिडर करणार आहात त्या पॉईंटच्या अबाउट तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा हात ठेवायचा आहे, ठीक आहे. सपोज मी या ठिकाणी काय केलं, पॉईंट 2 वर माझा हात ठेवला, ठीक आहे. ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स असेल त्या डायरेक्शन मध्ये तुमची काय पाहिजे, तुमचे बोट पाहिजे, ठीक आहे. फोर्स या डायरेक्शन मध्ये तुमचं काय जाणार, या डायरेक्शन मध्ये बोट राहणार, करेक्ट. आणि जर तुम्ही बोट कर्व केलीत मित्रांनो तर बॉडी काय होईल, बॉडी त्या डायरेक्शन मध्ये रोटेट होणार, करेक्ट. कारण पॉईंट 2 च्या अबाउट बॉडी रोटेट व्हायला पाहिजे. तर बॉडी कशी रोटेट होणार, अशा पद्धतीने रोटेट होणार ज्या डायरेक्शन मध्ये तुमचे फिंगर्स कर्ल होत आहे त्या डायरेक्शन मध्ये होणार, ठीक आहे. आणि ऍक्सिस कसा ठरवणार तुम्ही, ऍक्सिस काय सांगणार, ज्या डायरेक्शन मध्ये तुमचा थंब राहील त्या ऍक्सिसच्या अबाउट काय होते, तुमची बॉडी रोटेट होते, ठीक आहे. त्या ऍक्सिस मध्ये तुमची बॉडी रोटेट होते. ते पेनचं मी तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे. पेन आहे, ठीक आहे. पेनच्या केसमध्ये काय इकडच्या साईडला जाते आहे, ठीक आहे. इकडच्या साईडला जाते आहे, तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या, ठीक आहे. इकडच्या साईडला, नाही तर मी अशा पद्धतीने दाखवतो, ठीक आहे. इकडच्या साईडला जात होते आपलं पेन, ठीक आहे. म्हणजेच काय झालं, तुमचा ऍक्सिस कोणता झाला या ठिकाणी पाहू शकतात. ऍक्सिस कोणता झाला, वाय झाला, करेक्ट. म्हणजेच काय झालं, मोमेंट कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट आली, तुमची वाय ऍक्सिसच्या अबाउट झाली, करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. मग वाय ऍक्सिसच्या अबाउट झाली आणि तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला ऍक्सिस काय पद्धतीने फाइंड आउट करायचं तुम्हाला ते कळालं आता, ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर आहे ते साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन कसं घेणार मग तुम्ही, ठीक आहे. आता या ठिकाणी काय झालं तुमचं अशा पद्धतीने होते, ठीक आहे. म्हणजेच डायरेक्शन कोणती झाली, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, ही झाली तुमची अँटी क्लॉकवाईज, कारण क्लॉकवाईज आपली अशी असते, ठीक आहे. मग राईट हँड थंब, राईट हँड साईडचा आपण जेवढंही कन्सिडर घेणार, राईट हँड साईडला जाणारा फोर्स आपला पॉझिटिव्ह असतो, ठीक आहे. मग त्याच्यावरून आपण काय घेतलं, जर तुमचं काय आहे, जर बॉडी जी आहे तुमची ज्या डायरेक्शन मध्ये तुमचे फिंगर्स कर्ल होत आहेत त्या डायरेक्शन मध्ये जर तुमची बॉडी रोटेट होत असेल, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये बॉडी रोटेट होत असेल, तर त्या मोमेंटला आपण काय घेऊ, त्या मोमेंटला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करू, ठीक आहे. त्या मोमेंटला काय कन्सिडर करू आपण, पॉझिटिव्ह कन्सिडर करू. आणि ते जर तुमचं लेफ्ट हँड साईड अबाउट झालं, ठीक आहे, अबाउट लेफ्ट हँड झालं, ठीक आहे. जसं की या ठिकाणी पाहू शकतात पॉईंट 1 च्या अबाउट कन्सिडर केलं मी, ठीक आहे. ज्या डायरेक्शन मध्ये आहे त्या डायरेक्शन मध्ये आपण बोट दाखवली, ठीक आहे. रोटेट झाला, ठीक आहे, रोटेट झाला. ही कोणती डायरेक्शन झाली, आता ही क्लॉकवाईज झाली. क्लॉकवाईजला काय घेतो आपण, निगेटिव्ह घेणार, ठीक आहे. क्लॉकवाईजला काय घेणार आपण, निगेटिव्ह घेणार. आणि थंब कसा जातो तुमचा अपवर्ड, म्हणजेच हा काय झाला या ठिकाणी झेड ऍक्सिसच्या अबाउट काय होईल, ही बॉडी रोटेट होईल, ठीक आहे.
तर होप तुम्हाला सर्वांना जे आहे हे जे आहे या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने समजल्या असतील मित्रांनो. ठीक आहे. तर मग आता त्याच्यानंतर काय मी या ठिकाणी लिहून घेतो. ठीक आहे. काय होईल, मोमेंटमुळे तुमची बॉडी काय होईल, मोमेंटमुळे तुमची बॉडी कशी रोटेट होईल, रोटेटिंग क्लॉकवाइज और एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. ठीक आहे. क्लॉकवाइज और एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट होईल. ठीक आहे. आणि आपण क्लॉकवाइजला काय घेतो, आपण क्लॉकवाइजला निगेटिव्ह घेतो आणि अँटी क्लॉकवाइजला पॉझिटिव्ह घेतो. ठीक आहे. कारण अँटी क्लॉकवाइजला आपला कोणता राईट हँड थंब रूल बसतो. राईट हँडचे जेवढे पण टर्म्स येतील आपल्या या सब्जेक्टमध्ये, ठीक आहे, ते आपण काय करणार आहोत, मोस्टली आपण काय घेणार आहोत, त्या पॉझिटिव्ह घेणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह. ठीक आहे. हे काय होईल, तुमचा पॉझिटिव्ह होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे काय आहे हे तुम्हाला मोमेंट बद्दलचं डिस्कशन झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं कपल. ठीक आहे. कपल काय असतं आता. ठीक आहे. जिथं कपल आलं म्हणजे तिथं काय झालं, तुम्हाला धोका झाला. ठीक आहे. जिथं कपल आलं म्हणजे तिथं काय होतं, आपल्याला धोका असतो. ठीक आहे. कपल काय आहे आता या ठिकाणी आता आपण ते समजून घेऊया. ठीक आहे. तुमच्याकडे काय आहेत मित्रांनो, तुमच्याकडे दोन नॉन कोलिनियर फोर्सेस आहे. ठीक आहे. नॉन कोलिनियर म्हणजेच काय झाले तुमचे, ठीक आहे, एका लाईन मध्ये नाही आहेत ते. ठीक आहे. दोन डिफरंट फोर्सेस तुमच्याकडे आहेत. ठीक आहे. जसे की हा दोघं फोर्स काय आहेत, त्यांचं मॅग्नेट्यूड काय आहे, सेम आहे आणि डायरेक्शन कशी आहे त्यांची, अपोजिट आहे. ठीक आहे. दोन नॉन कोलिनियर फोर्सेस, सेम मॅग्नेट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन. ठीक आहे. आणि काय आहेत ते जे आहेत ते दोघं फोर्सेस काय आहेत, काहीतरी डी डिस्टन्सने ते काय आहेत, ते सेपरेट झालेले आहेत. ठीक आहे. काय झालं आहे, दोन काय आहेत तुमच्याकडे, नॉन कोलिनियर फोर्सेस आहेत, अपोजिट इन डायरेक्शन, सेम इन मॅग्निट्यूड, सेपरेट बाय सम डिस्टन्स डी. ते काय झाले तुमचे, त्यालाच काय म्हणतो, बाय सर्टन डिस्टन्स डी ने जर झालं असेल सेपरेट, तर त्याला काय म्हणतो आपण, दीज टू फोर्सेस आर सेट टू फॉर्म अ कपल. ते दोघं फोर्सेस काय करत आहे, तुमचे कपल फॉर्म करत आहे. ठीक आहे. आणि जर तुमचं कपल फॉर्म झालं मित्रांनो, तर ती बॉडी काय करते, ठीक आहे, बॉडी काय करते, कंटिन्युअसली तुमची काय होत राहते, रोटेशन मध्ये असते. काय होत असते तुमची, ती रोटेशन मध्ये होत असते. ठीक आहे. जोपर्यंत तुमचे काय आहे, जोपर्यंत तुमचा फोर्स लागत राहील तोपर्यंत तुमचं तिथं रोटेशन होत राहणार. ठीक आहे. तर मग याचं जे आहे, ठीक आहे, मोमेंटचं तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल सांगायचं राहिलं मित्रांनो. ठीक आहे. मोमेंटचं तुमचं बेस्ट एक्झाम्पल काय, डोअर. ठीक आहे. डोअर जो राहतो, ठीक आहे, डोअर मी या ठिकाणी तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. असं डोअर असतो की नाही, ही तुमची वॉल असेल. ठीक आहे. जेव्हा रोटेट होतो, ठीक आहे, या पॉईंटच्या अबाउट रोटेट होईल. ठीक आहे. तो अशा पद्धतीनं रोटेट होतो, इकडनं उघडणं तर इकडे जातो. ठीक आहे. काय होतंय, तुमचं मोमेंट होत आहे की नाही. ठीक आहे. इथं तुम्ही फोर्स लावत आहात, तुम्ही या ठिकाणी फोर्स लावतात, करेक्ट, या ठिकाणी फोर्स लावतात आणि तुम्ही इकडनं रोटेट करतात, करेक्ट. कधी तुम्ही इथं फोर्स लावता का, इथं फोर्स लावला तर तुमच्याकडनं रोटेशन होईल का, नाही होणार. तुम्ही इथं कितीही फोर्स लावा, जेव्हा लावलेला असेल दरवाजा, ठीक आहे, इथं फोर्स लावणार तर तुमच्याकडनं उघडलाच जाणार नाही. ठीक आहे. तुमचं काय होईल, तुमचं इथून थोडंसं इथं जरी हादलात तेव्हाच तुमचं उघडेल दरवाजा, करेक्ट. तर मग हे काय झालं तुमचं डोअर, ओपनिंग ऑफ डोअर काय झालं तुमचं मोमेंटचं एक्झाम्पल झालं बेस्ट. ठीक आहे. आणि कपलचं एक्झाम्पल सांगायला गेलो तर कपलचं एक्झाम्पल बेस्ट म्हणजे आहे तुमचा रनिंग टॅप. ठीक आहे. रनिंग टॅप मध्ये तुम्ही काय करतात मित्रांनो, टॅप मध्ये तुमची काय असते, तोटी असते. ठीक आहे. अशा पद्धतीने काहीतरी टॅप जो असतो, ठीक आहे, जुन्या प्रकारचे जर तुम्ही नळ पाहिले असणार तर खाली नळ असतो आणि फक्त अशी सरळ दांडी असते. ठीक आहे. त्या केसमध्ये तुम्ही कशा पद्धतीने रोटेट करत होते, ठीक आहे, त्या केसमध्ये तुम्ही कशा पद्धतीने रोटेट करत होते, अशा पद्धतीने रोटेट करायचे हॉरिझॉन्टल. ठीक आहे. काय करत होते तुम्ही, इकडच्या पण साईडला फोर्स लावत होते आणि इकडच्याही साईडला फोर्स लावत होते. ठीक आहे. या साईडला तुम्ही कसं, इकडच्या म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी तुम्ही कसं, सपोज या ठिकाणी डाऊनवर्ड फोर्स लावत होते आणि इकडे कसं अपवर्ड फोर्स लावत होते, तेव्हा तुमचा टॅप काय होता, तो रोटेट होत होता, करेक्ट. म्हणजेच काय झालं, तुमची फोर्सेसची डायरेक्शन कशी झाली, अपोजिट झाली. इकडे हा डाऊनवर्ड साईडला, इकडे हा अपवर्ड साईडला जातो आहे. ठीक आहे. तर मग काय झालं तुमचं या ठिकाणी फोर्सेसची डायरेक्शन अपोजिट झाली. फोर्सची अमाऊंट जे मॅग्निट्यूड जो होता तुम्ही सेम लावत होता. असं तर नाही की इकडच्या साईडला खूप जास्त इकडच्या साईडला कमी लावत होता, असंही नव्हतं करत. तुम्ही दोघं साईडला एक सेम फोर्स लावत होता आणि ते दोघं फोर्सेस कसे झाले तुमचे, कोलिनियर झाले. ठीक आहे. अलॉंग वन लाईन ऍक्ट होत होते, सॉरी, अलॉंग वन लाईन ऍक्ट नव्हते होत. ठीक आहे. तर मग ते काय झाले तुमचं, दोघं फोर्सेस मिळून काय होत होतं, तुमचं कपलचं एक्झाम्पल फॉर्म होतो. नाहीतर दुसरं काय आहे तुमचं कारचं स्टेअरिंग.
ठीक आहे. कारचं स्टेअरिंग काय आहे, कारचं ट्रकचं कसलंही स्टेअरिंग घ्या तुम्ही, तेही काय आहे, एक कपलचं एक्झाम्पल आहे मित्रांनो, बेस्ट एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर हे झालं तुमचं, हे काय झालं, दिस सिस्टम इज सेड टू बी, दिस फोर्सेस आर सेड टू बी फॉर्म अ कपल. ठीक आहे. हे फोर्सेस काय करत आहेत, कपल फॉर्म करत आहेत. ठीक आहे. मग आपण काय केलं, कन्सिडर. ठीक आहे. आपण काय कन्सिडर केलं, मोमेंट ऑफ दिस टू फोर्सेस. ठीक आहे. आपण काय केलं, या ठिकाणी एक पॉईंट घेऊन घेतला. ठीक आहे. या ठिकाणी याच्यामध्ये आपण एक पॉईंट घेऊन घेतला. ठीक आहे. हा पॉईंट 1 घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पॉईंट 1चं दोघं फोर्सेस पासून डिस्टन्स मेजर केलं, हा D1. ठीक आहे. हा आहे D2. ठीक आहे. तर मग आपण काय केला, पॉईंट 1च्या अबाउट आपण मोमेंट कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. पॉईंट 1च्या अबाउट मोमेंट कॅल्क्युलेट करणार, तर तुमचं काय होईल, M1 इज इक्वल टू युअर वॉट, F इंटू D1. करेक्ट आहे की नाही, F इंटू D1. ठीक आहे. प्लस या साईडने पण होणार, इकडनं पण फोर्स लागतोय, प्लस F इंटू D2. F इंटू वॉट युअर D2. ठीक आहे. F इंटू D2. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. जर तुम्ही या ठिकाणी पाहणार तर कशा पद्धतीने रोटेट होते आहे, तुम्ही आता या ठिकाणी बोलणार की सर तुम्ही बोलले होते की काय घेणार आपण, मायनस घेणार. पण ठीक आहे, तुम्ही मायनस घेणार तर हे दोघंही काय होणार, मग दोघंही टर्म्स काय होतील, तुमच्या मायनस होतील. ठीक आहे. कारण कशा पद्धतीने होते तुमचं ते रोटेशन, कोणत्या याच्यात होते तुमचं, ते क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये होतं, तर दोघं काय होतील, ते तुमचे मायनस होतील. ठीक आहे. मायनस होतील. ठीक आहे. तर मग काय होईल तुमचं टोटल, हे काय होऊन जाईल, मायनस. ठीक आहे. एफ ऑफ मायनस एफ कॉमन काढून घेतला, D1 प्लस D2 होईल. आता या ठिकाणी D1 प्लस D2 होईल की नाही. ठीक आहे. मायनस एफ कॉमन काढून घेतला तर D1 प्लस D2 होईल. D1 प्लस D2 काय आहे तुमचं, टोटल Dच्या बरोबर आहे की नाही, मायनस एफ इंटू D. ठीक आहे. मी आता हे डायरेक्शन साठी काय आहे, ते डायरेक्शन साठी आपण ते साइन नंतरून देऊन देऊ. आपण इथं काय रोटेट करून देऊ, डायरेक्शन रोटेट करून दाखवून देऊ. ठीक आहे. साइनच्या ऐवजी आपण काय करून देऊ, इथं या ठिकाणी आपण डायरेक्शन दाखवून दिली. म्हणजेच काय झालं तुमचं, काय झालं, मोमेंट किती झालं, पॉईंट 1च्या अबाउट तुमचं मोमेंट F इंटू D झालं. म्हणजेच काय झालं, जर तुम्ही काय केलं, ठीक आहे, जे फोर्स आहे, ठीक आहे, दोघं फोर्स न घेता, दोघं फोर्स पैकी एकाच फोर्सचं काय घ्यायचं, मॅग्नेट्यूड तर तुमचं सेम आहे, फोर्सचं मॅग्नेट्यूड घेतलं आणि तुम्हाला काय घेतलं, जेवढ्या काही डिस्टन्सने ते दोघं फोर्सेस जे आहे ते सेपरेट झालेले आहेत, तर तुम्ही त्याच्याने मल्टिप्लाय केला तर तुम्हाला काय मिळून जाईल, त्या ठिकाणी जे कपल आहे, ठीक आहे, ते तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. त्या कपलमुळे किती मोमेंट जनरेट होतो आहे ते तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. तर मग आता तुम्हाला जे आहे मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. कपल कसा असतो तुमचा, कपल असतो तुमचा, ठीक आहे, कपल असतो तुमचा फ्री वेक्टर. ठीक आहे. कपल कसा असतो तुमचा, फ्री वेक्टर असतो. ठीक आहे. आणि मोमेंट काय असतो तुमचा, मोमेंट काय असतो तुमचा, मोमेंट असतो तुमचा फिक्स्ड वेक्टर. ठीक आहे. कसा असतो तुमचा, फिक्स्ड वेक्टर. ठीक आहे. तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. फ्री वेक्टर कशामुळे, कपल, कारण तर काय होतं, कपल मध्ये काय होतं तुमचं ट्रान्सलेशन काही होत नाही, ट्रान्सलेटरी मोशन जी असते, ठीक आहे, ती काही होत नाही. ठीक आहे. सपोज तुम्ही एखाद्या बॉडीवर लावला, ठीक आहे, नळावर तुम्ही कपल फॉर्म जो होतो त्याच्यामुळे कपल, हे काय म्हणतात, नळ जो टॅप जो होता तो कुठे दुसरीकडे चालला जात होता का, नाही जात होता, तो एकाच जागेवर राहतो. स्टेअरिंग जे आहे कारचं, ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही कपल लावतात, ठीक आहे, ते स्टेअरिंग कुठे जातं का, नाही, कारण त्याच्यामध्ये काय होतं, ट्रान्सलेशन मोशन नाही होत. पण तेच जर तुम्ही मुवमेंट लावता, ठीक आहे, चाकावर लावता, चाक काय होतं, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर रोटेट होतं. म्हणजेच काय झालं, तुमची काय झाली, ती ट्रान्सलेशन मोशन झाली. ठीक आहे. कपल मध्ये काय होतं, तुमची ट्रान्सलेशन मोशन असते पण मोमेंट मध्ये असते. त्याच्यामुळे काय झालं, कपल काय असतो तुमचा, फ्री वेक्टर असतो आणि मोमेंट काय असतं तुमचं, काय असतं तुमचं, फिक्स्ड वेक्टर असतो मित्रांनो. ठीक आहे. तर मग हे झालं आपलं आजचं डिस्कशन मोमेंट आणि कपल बद्दलचं. ठीक आहे. तर मग नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट पाहणार आहोत आपण व्हेरिग्नन्स थेरम. ठीक आहे. काय पाहणार आहोत आपण, व्हेरिग्नन्स थेरम. ठीक आहे. ठीक आहे. मग व्हेरिग्नन्स थेरम मध्ये होतं काय तुमच्याकडे, ठीक आहे, जर तुमच्याकडे काय आहे, एक बॉडी आहे, ठीक आहे, एखादी बॉडी आहे तुमच्याकडे, ठीक आहे, त्याच्यावर काय आहे, एक पॉइंट आहे, ठीक आहे, आणि पॉइंटच्या अबाउट काय आहे, तुमच्या बॉडीवर काय लागतं, फोर्सेस लागत आहेत. ठीक आहे. व्हेरियस फोर्सेस लागतात, F1 F2, ठीक आहे, या ठिकाणी F3, ठीक आहे, इथं F4, ठीक आहे, काय लागतात तुमचे फोर्सेस लागत आहेत. ठीक आहे. तर मग काय करणार तुम्ही, हे सर्व फोर्सेसची लाईन ऑफ ऍक्शन तुम्हाला तर कळून गेली असेल. ठीक आहे. लाईन ऑफ ऍक्शन अशा पद्धतीने राहील. तर तुम्हाला काय करायचं, या पॉईंटचं काय करायचं, या फोर्सेसच्या लाईन ऑफ ऍक्शन पासून तुम्ही डिस्टन्स मेजर करणार.
करेक्ट. तर मग या F1चं डिस्टन्स येत आहे सपोज तुमचं या ठिकाणी D1 येतं आहे, याचं F2चं तुमचं D2 येतं आहे, ठीक आहे. याचं हे D3 येत आहे आणि F4चं तुमचं D4 येत आहे, ठीक आहे. तर मग व्हॅरिग्नन्स थेरम काय सांगतो तुम्हाला, व्हॅरिग्नन्स थेरम काय सांगतो की हे जे आहे, ठीक आहे, ही जी सम ऑफ फोर्सेस जी आहेत म्हणजेच काय झालं F1 D1, ठीक आहे, प्लस F2 D2 प्लस F3 D3, ठीक आहे, प्लस F4 D4, ठीक आहे. ही कशाच्या बरोबर येते, ठीक आहे. याच्यानंतर मग काय, ह्या चारही फोर्सेसचा जर तुम्ही रिझल्टंट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, आणि जर तो सपोज या ठिकाणी आला तुमचा रिझल्टंट R, ठीक आहे, जो आहे O पासनं किती डिस्टन्सवर, O पासनं तुमचा D डिस्टन्सवर आहे सपोज तो रिझल्टंट ऍक्ट होत आहे, ठीक आहे. तर मग ही जी अल्जेब्रिक सम असते ना तुमची मित्रांनो अबाउट व्हेरियस मोमेंट सेंटर्स अबाउट जी तुमची अल्जेब्रिक सम येते ती कशाच्या बरोबर येते, ती तुमची येते R इंटू D च्या बरोबर येते, ठीक आहे. R इंटू D म्हणजेच काय झालं, मोमेंट ऑफ रिझल्टंट अबाउट दॅट सेम मोमेंट ऑफ सेंटर, अबाउट दॅट मोमेंट ऑफ सेंटर, ठीक आहे. त्याच्या अबाउट जी काय मोमेंट येते ते काय झालं, ती तुमची कशाच्या बरोबर येते, ती अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंटच्या बरोबर येते, ठीक आहे. तर मग हा काय झाला तुमचा व्हॅरिग्नन्स थेरम झाला मित्रांनो, ठीक आहे. या ठिकाणी मी, ठीक आहे, FR दाखवतो, ठीक आहे, FR दाखवतो म्हणजेच काय झालं तुमचं D डिस्टन्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचं, रिझल्टंट तर तुम्ही फाइंड आउट करून घ्या ना, ठीक आहे. मग जर D डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही ते कशा पद्धतीने फाइंड आउट करणार, F1 D1 प्लस F2 D2 प्लस F3 D3, ठीक आहे, प्लस F4 D4 अपॉन FR. अशा पद्धतीने तुम्ही काय करणार ते फाइंड आउट करणार मित्रांनो, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करणार, जो आहे ते डिस्टन्स जे आहे ते तुम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे. तर मग होप मित्रांनो तुम्हाला सर्वांना हे जे डिस्कशन आहे ते समजलं असेल, ठीक आहे. मग त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट लेसन मध्ये आपण पाहणार आहोत की जे आहे रिझल्टंट ऑफ पॅरलल फोर्सेस आणि काय नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम अँड युअर जनरल फोर्स सिस्टम जे आहे त्याच्याबद्दलचं जे काही डिस्कशन आहे आपण ते डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया नेक्स्ट लेसनमध्ये, ठीक आहे. तर तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग आणि राहा आपल्यासोबत अशाच पद्धतीने नेक्स्ट लेसनमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.